भाजपमध्ये काहीशा एकाकी पडलेल्या पंकजा मुंडेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। पंकजा मुंडे आपल्या बरोबर आहेत। मॅडम, काय सांगाल की मुंडे गटाच्या विरोधात जे लोक असतात ते या पत्रकार परिषदेला असून दे की तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी असून दे गेल्या काही दिवसात अजिबात पुढे आलेले बघायला मिळाले नाहीत। काय सांगाल, पुन्हा एकदा मुंडे गट किंवा मुंडे विरोधी गट हा वाद नव्याने राज्यात सुरू झाला असं दिसतंय, काय या संदर्भात तुमचं म्हणणं आहे? मला काही याला असं रूप आहे असं वाटत नाही। हा ते टोटली काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध पंकजा मुंडेचं मंत्रालय असा हा विषय आहे। मला टार्गेट करून माझ्यावर आरोप लावून त्यांना वाटलं की कदाचित आरोपांच्या एवढ्या फैरी लाडल्यावर मी पुढे येणार नाही, त्याच्यातच घाबरून बसेन। तर मी प्रत्येक प्रश्नाचं सायंटिफिक आणि पुराव्यासकट उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं हा विषय इथपर्यंतच मर्यादित आहे। ह्याच्यामध्ये मुंडे साहेबच हयात नाहीत आणि जर कोणी त्यांचा गट अजूनही म्हणत असेल तर हा पण विषय थोडा विचार करण्यासारखा आहे। कारण मुंडे विरोधी गट ते कोणीच मंत्री असतील किंवा नेते असतील कोणीच समर्थनासाठी पुढे येत नाहीत, हे स्पष्टपणे दिसतंय। हे पहा, माझ्यावर जेव्हा हे आरोप झाले तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना फोन केला। सीएम साहेबांना आधीच सांगितलं होतं की असं असं आहे, तुम्हाला वाटतं ते मी करायला तयार आहे, तुम्ही योग्य ते चौकशी वगैरे लावायची असेल तरी मी ओपन आहे। त्यामुळे मला सीएम साहेबांनीच याचे उत्तर मीडियामध्ये दिले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर दुसरं कोणी मंत्री बोलणं पण योग्य नाही। उत्तर म्हणजे सीएम साहेबांनी त्यांचं मत मांडलं। आता सीएम साहेब नाही आहेत राज्यात आणि म्हणून विनोदजींवर जेव्हा अशा प्रकारचे आक्षेपार्ह आरोप झाले तेव्हा दुसऱ्या मंत्र्यांनी येऊन त्याच्याबद्दल उत्तर दिलं। कारण मुख्यमंत्र्यांनी सुधीर भाऊंना सांगितलं की तुम्ही त्याच्याबद्दल प्रवक्त्याप्रमाणे आपली भूमिका मांडा। त्यामुळे माझ्याही या प्रेस कॉन्फरन्सला ते येणार होते, पण त्यांचा त्याच वेळेला कार्यक्रम होता म्हणून प्रकाश मेहता आमचे सिनियर मिनिस्टर यांना त्यांनी पाठवलं। शिवसेनेचा गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा तुम्ही असेल, तुमच्याबद्दल नेहमी सॉफ्ट कॉर्नर राहिलं आहे, पण उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की तुमच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत। काय सांगाल तुम्ही? शिवसेना सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे एक वेगळ्या नजरेने बघते। गंभीरच आहेत माझ्यावर झालेले आरोप, पण ते खरे नाही आहेत। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।